नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण टिफिनसाठी गवारची भाजी बनवणार आहोत। लगेच बनणारी चटपटीत अशी। त्यासाठी कढई घेतलेली आणि त्याच्यामध्ये आपण एक 2 पळ्या तेल घेतलेले। आता तेल आपलं गरम झालं की याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकायची, एक अर्धा चमचा। आता मोहरी थोडी फ्राय झाली, तडतडली की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं टाकायचे। आता हे फ्राय झाले की याच्यामध्ये मीडियम साईजचे एक टोमॅटो बारीक कट केले ते टाकून घ्यायचे। तेल उडू नये साईडला म्हणून हे झाकण ठेवलेले। आता हे टोमॅटो आहे, त्याला आपल्याला आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो टाकलं म्हणजे लगेच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही। मिठामुळे टोमॅटो लगेच शिजतात। तरी तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं, त्याला थोडं हलवून घ्यायचं। व्यवस्थित मीठ हे मिक्स करायचं त्याच्यामध्ये। आणि आता याला झाकण ठेवून एक 2-3 मिनटं थोडं शिजून द्यायचं। 2-3 मिनटं झालेली आहेत आपली। इथे तुम्ही पाहू शकता आपलं टोमॅटो एकदम मस्तपैकी शिजलेलं आहे। याच्यामध्ये आपण 250 ग्राम गवार मस्तपैकी कट करून आणि धुवून वगैरे घेतलेली, तर ती आता याच्यामध्ये टाकायची। आता गवारला टोमॅटो बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छानपैकी। खूप कमी वेळात बनणारी भाजी आहे, जास्त वेळ लागत नाही। टिफिनसाठी वगैरे छान बनते। आता याला पण आपण झाकण ठेवून एक वाफ येऊन द्यायची। थोडी आपली गवार थोडी टोमॅटो बरोबर सॉफ्ट झाली पाहिजे। 2-3 मिनटं झालेली आहे आणि इथं आपल्या गवारला पण चांगली एक वाफ येऊन दिलेली आहे। त्याला हलवून अजून एकदा एक 2-3 मिनटं ठेवायची आणि हे सगळं आपण हाय फ्लेमवर करायचं, म्हणजे गवार थोडी भाजली पण जाते। अजून एक 2-3 मिनटं आपण याला ठेवून द्यायचं। 2-3 मिनटं झालेली आपली गवार आपण हाय फ्लेमवर चांगली फ्राय केलेली आहे, चांगली परतलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकायचे। तर इथं आपण एक अर्धा चमचा हळद घ्यायची आणि आपला कांदा लसूण मसाला एक 2-3 चमचे टाकायचा आहे। आता त्याच्यानंतर मी इथे कारळे घेतलेले आहेत, एक 2-2.5 चमचे। त्याला थोडंसं हलकं फ्राय केलं, म्हणजे तेल न टाकता, आणि त्याला नंतर हलकं फ्राय करून त्याला कुटलेले खलबत्त्यामध्ये। तरी कारळे तुम्ही नक्की टाका ह्या भाजीला, खूप चांगली टेस्ट येते त्याच्यामुळं। आता हे 2-2.5 चमचे कारळे टाकलेले। आता भाजी जर जास्त असेल तर तुम्ही थोडं कारळ्याचं प्रमाण जास्त घ्यायचं। कारळ्याची चटणी पण खूप छान लागते। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये असे कारळे टाका, त्याला थोडं गरम करायचं तव्यावर आणि नंतर थंड करून त्याला खलबत्त्यामध्ये कुटायचं। आता हे टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून एक 5-6 मिनटं आपण एक वाफ येऊन देऊ। 5-6 मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी आता शिजायला चांगलीच सुरुवात झालेली आहे। भाजी अर्ध्यापर्यंत शिजत आलेली आहे। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला। ॲक्च्युली ही टिफिनसाठी भाजी आहे, तर आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही आहे, म्हणून थोडंसं एक अर्ध्या ग्लासला पण कमी पाणी टाकायचं। आणि आता याच्यावर झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजून द्यायची। 6 ते 7 मिनटामध्ये आपली भाजी व्यवस्थित शिजून तयार होईल, कारण ऑलमोस्ट आपली 50% तर भाजी शिजलेलीच आहे। 5-7 मिनटं ठेवून द्यायचं। इथं 5-7 मिनटं झालेली आहेत
तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी आहे. मस्त भाजी झालेली आहे. पूर्ण पाणी सुकलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं लपतब हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवू शकता. पण हे टिफिनसाठी होती म्हणून सुक्की बनवायची होती. आता याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट लास्टला टाकायचा, कारण हे शेंगदाणे भाजून घेतलेले, त्यामुळे याला शिजवायची वगैरे काही गरज नाही आहे. जर कच्चे शेंगदाणे घेतले तर थोडे अगोदर टाका, ज्यावेळी आपण पाणी टाकतो त्यावेळी. तर शेंगदाण्यामुळं ह्याच्यामध्ये ह्या भाजीला थोडासा जाडसरपणा येईल आणि भाजी छान लागते शेंगदाण्याच्या कुटामध्ये. याच्यामध्ये कारळे नक्की टाका. आपली भाजी रेडी आहे. गरम गरम भाजी. आता आपण चपातीची तयारी करू. आता लास्ट त्याला आपण आपली कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. तर आता याला व्यवस्थित मिक्स करू आणि भाजीला साईडला ठेवू आणि आता आपल्या चपातीची तयारी करू. नाश्त्यासाठी आपल्याला चपाती आणि भाजी खायची. तर ही आपली भाजी रेडी आहे. चला तर आता चपाती बनवू. तवा गरम आहे. तर ही चपाती आपली टाकलेली. तर ही चपाती आपल्याला फटाफट भाजून घ्यायची. आता तेल लावलं जाते. तुम्ही फुलके सुद्धा ह्या भाजीबरोबर खाऊ शकता, ते पण छान लागतात. बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी ती तर छानच लागते. पण टिफिनसाठी चपाती बनते. तर चला तर आता आपण खायला घेऊ. तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कॉमेंट्स करून सांगा. श्री किचन मराठीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. तरी आपण चपाती घेतलेली, त्याच्याबरोबर टोमॅटोच्या 2-3 स्लाइस घेतलेले. आणि आजची आपली भाजी, आजची आपली रेसिपी गवार फ्राय किंवा गवारीची अशी सुक्की भाजी. तर नक्की बनवा, नक्की खा. कॉमेंट्स करून नक्की सांगाय भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. चपाती खूप गरम आहे, थोडं भाजते. अशी गरम गरम चपाती भाजी खूप छान लागते. अशीच एक ऑथेंटिक रेसिपी घेऊन आपण परतच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.